वेलकम टू कॉमर्सवाला मास्टर विद्यार्थी मित्रांनो, आपण 11वी कॉमर्स मधील बुक कीपिंग आणि अकाउंटन्सी हा टॉपिक शिकत आहोत। आणि या टॉपिक मध्ये आपण बुक कीपिंग म्हणजे काय, बुक कीपिंगची डेफिनेशन, मीनिंग या गोष्टी अभ्यासलेल्या आहेत। तर हे मागचे व्हिडिओ जर तुम्ही बघितलेले नसतील तर त्या व्हिडिओची प्लेलिस्टची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तिथे जाऊन तुम्ही ते बघू शकता। विद्यार्थी मित्रांनो, एक सूचना आहे व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर किंवा आपले लेक्चर सुरू करण्याच्या अगोदर की आपण 11वी कॉमर्स मधील तुमचा जो अकाउंट हा विषय आहे या विषयाचे सर्व टॉपिक, त्याची थिअरी प्लस सॉल्व प्रॉब्लेम, अनसॉल्व प्रॉब्लेम हे सगळे आपण या व्हिडिओ लेक्चर सिरीज मार्फत या चॅनलवर उपलब्ध करून देणार आहोत। तर पहिली विनंती असणार आहे की तुम्ही या चॅनलला जर सबस्क्राइब केलेलं नसेल तर सर्वप्रथम या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला मी अपलोड केलेले व्हिडिओ तुमच्या अभ्यासक्रमासंदर्भातले ते तुम्हाला वेळेत मिळतील। आणि थोडंसं तुम्ही एक नियम पाळा की जे व्हिडिओ मी अपलोड केलेले असतील, टॉपिक नंबर फर्स्टचा बेसिक कन्सेप्टचा व्हिडिओ असेल, काही थेअरीचे व्हिडिओ असतील, तर हे जर तुम्ही सुरुवातीपासून बघितलं तर नक्कीच तुम्हाला अकाउंट सोपं जाणार आहे। कारण की तुम्ही 11वी मध्ये कॉमर्स हा साइड निवडलेली आहे आणि त्याच्यामध्ये अकाउंट हा कोर सब्जेक्ट असतो। आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांना हा सब्जेक्ट अवघड का वाटतो, कारण की त्यांचं हे 11वीचं अकाउंट जे असणार आहे ते अकाउंट त्यांनी शिकलेलं नसतं, बेसिक कन्सेप्ट त्यांना माहीत नसतात, त्याच्यामुळे त्यांना हे अवघड वाटतं। तर हे सुरुवातीला अगोदर हे सगळे व्हिडिओ तुम्ही बेसिकचे बघा, नंतर हळूहळू तुम्हाला हा विषय सोपा वाटणार आहे आणि सोपा करून देण्याची जबाबदारी माझी आहे, त्याच्यामुळे काळजी करण्याचं बिलकुलही कारण नाहीये। आपण सगळे टॉपिक या यूट्यूब चॅनलवर पूर्णपणे डिटेलमध्ये शिकणार आहोत। तर कोणताही वेळ वाया न घालवता आज आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करूया। चला तर मग पहा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मीनिंग अँड डेफिनेशन ऑफ अकाउंटन्सी हे समजून घेणार आहोत। म्हणजे अकाउंटन्सी म्हणजे काय, या तीन वेगवेगळ्या कन्सेप्ट आहेत की बुक कीपिंग, त्याच्यानंतर अकाउंटिंग अँड अकाउंटन्सी। तर त्यांनी काय सांगितले ते आपण काय करूया, समजून घेण्याचा प्रयत्न करूया। बघा त्यांनी काय सांगितले, बुक कीपिंग इज अ पार्ट ऑफ अकाउंटिंग। म्हणजे थोडक्यात काय, आपण जर बुक कीपिंग जर समजून घेतलं, बुक कीपिंग या ठिकाणी मी लिहितो बुक कीपिंग, तर ज्यावेळेस आपण अकाउंटिंग करूया तर ह्या अकाउंटिंगचा पार्ट काय, म्हणजे अकाउंटिंगची सुरुवात कुठून होणार आहे, बुक कीपिंग पासून होणार आहे। म्हणजे थोडक्यात मला सांगण्याचा उद्देश काय की बुक कीपिंग ही प्रायमरी स्टेज आहे अकाउंटिंगची। म्हणून त्यांनी बघा पुढचं वाक्य काय वापरलेलं आहे, इट इज द प्रायमरी स्टेज ऑफ अकाउंटिंग, इट इज द प्रोसेस ऑफ रेकॉर्डिंग ट्रान्झॅक्शन। मी तुम्हाला बुक कीपिंगचं मीनिंग डेफिनेशन सांगितलं होतं की काय असणार आहे बुक कीपिंग। बुक कीपिंग इज द रेकॉर्डिंग बिझनेस ट्रान्झॅक्शन इन सिस्टमॅटिक मॅनर इज कॉल्ड बुक कीपिंग। म्हणजे बिझनेस ट्रान्झॅक्शन म्हणजे काय हे देखील मी डिस्कस केलेलं आहे। तर ते बिझनेस ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करण्याची जी प्रोसेस असणार आहे, रेकॉर्डिंग ऑफ, बघा इन द प्रोसेस ऑफ रेकॉर्डिंग ऑफ ट्रान्झॅक्शन इन द बुक्स ऑफ अकाउंट। पुढे त्यांनी सांगितले अकाउंटिंग इज अ पार्ट ऑफ अकाउंटन्सी। बघा आता अकाउंटन्सीचा जर विचार केला, पहिल्यांदा काय, पहिली स्टेज काय असणार आहे, बुक कीपिंग। बुक कीपिंग नंतर दुसऱ्या स्टेजला काय येणार आहे, अकाउंटिंग। आणि अकाउंटिंग नंतर फायनल स्टेज म्हणजे थर्ड स्टेजला काय असणार आहे, अकाउंटन्सी असणार आहे। थर्ड स्टेज काय असणार आहे, अकाउंटन्सी। तर अकाउंटन्सीच्या बाबतीत त्यांनी काय सांगितले, अकाउंटन्सी इज द प्रॅक्टिस ऑफ रेकॉर्डिंग, क्लासिफाईंग अँड रिपोर्टिंग ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन फॉर अ बिझनेस। बघा अकाउंटिंग काय आहे, प्रॅक्टिस आहे। म्हणजे अकाउंटिंग मध्ये फक्त बिझनेस, बुक कीपिंग मध्ये फक्त बिझनेस ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड केले जातात। रेकॉर्ड केलेले बिझनेस ट्रान्झॅक्शन ते एका सिस्टमॅटिक फॉर्म मध्ये आपण काय करतो, त्याचं प्रोसेसिंग करतो। म्हणजे तो डाटा जो असणार रेकॉर्ड केलेला त्याचे जर्नल एंट्री करणार, त्याचं लेजर पोस्टिंग करणार, सबसिडरी बुक्स तयार करणार, वर्षाच्या शेवटी ते बुक्स सगळे क्लोज करणार, आपण फायनल अकाउंट करणार। हे फायनल अकाउंट पर्यंत जे असणार आहे ते आपण थोडक्यात असं समजूया की ते अकाउंटिंग। त्याच्यानंतर अकाउंटन्सी मध्ये काय होतं, ही सगळ्या गोष्टी, बाबा हे फायनल अकाउंट प्रिपराइज करणे, बिझनेसचे ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करणे, ते क्लासिफाईड करणे, ते रिपोर्ट करणे, बिझनेसचे जे ओनर असतील किंवा मॅनेजर्स असतील, तर ह्या सगळ्या गोष्टी करणे म्हणजे अकाउंटन्सी असणार आहे। बिझनेस ट्रान्झॅक्शन फॉर अ बिझनेस। अकाउंटिंग प्रिन्सिपल आर द बेसिक नॉर्म्स अँड अजम्पशन डेव्हलप अँड इस्टॅब्लिश ॲज द बेसिस ऑफ अकाउंटिंग सिस्टीम। बघा आता हे अकाउंटिंग करत असताना काही अकाउंटिंगचे प्रिन्सिपल्स असतात, जसे की बाबा आपण रस्त्याने चालत असताना डाव्या बाजूने ड्राईव्ह केलं पाहिजे किंवा डाव्या बाजूने चाललं पाहिजे, हा नियम आहे, प्रिन्सिपल आहे प्रवासाचा।
तसंच आपण ज्यावेळेस अकाउंटिंग करूया त्यावेळेस त्याचे काही अजम्पशन्स असतील, काही प्रिन्सिपल्स असतील, ते फॉलो करूनच ते बिझनेस ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड, क्लासिफाय आणि रिपोर्ट केले पाहिजेत. तर ते काय असणार ते आपण पुढे बघणारच आहोत. तर ते त्यांनी सांगितले, द प्रिन्सिपल आर अडॉप्टेड बाय अकाउंटंट्स युनिव्हर्सली. आणि हे जे प्रिन्सिपल्स किंवा नियम रूल्स असणार आहेत ते युनिव्हर्सली अडॉप्टेड आहेत, म्हणजे सगळ्यांनी ते अडॉप्ट केलेले आहेत, सगळ्यांना ते मान्य आहेत जागतिक स्तरावर. आता याच्यामध्ये त्यांनी डेफिनेशन दिलेली अकाउंटन्सीची. तर पहिला जो तज्ञ आहे त्याचं नाव आहे बाय कोहलर. तर याचे डेफिनेशन मध्ये काय सांगितले बघा, अकाउंटन्सी रेफर्स म्हणजे अकाउंटन्सीचा संबंध कशाशी आहे, टू दिअर बॉडी ऑफ द थिअरी अँड प्रोसेस ऑफ अकाउंटिंग. बघा, प्रोसेस ऑफ अकाउंटिंग हा शब्द महत्वाचा आहे. आता अकाउंटिंगच्या प्रोसेसमध्ये म्हणजे पहिल्यांदा काय केलं जातं, बिझनेस ट्रान्झॅक्शन होतं, ट्रान्झॅक्शन नंतर ते ट्रान्झॅक्शन काय केलं जाणार आहे, रेकॉर्ड केलं जाणार आहे. रेकॉर्ड मध्येच काय म्हणू आपण त्याला जर्नल एंट्री म्हणूया किंवा त्याचं लेजर म्हणूया, बरोबर. हे रेकॉर्ड होणे इथपर्यंत, जर्नल किंवा लेजर तयार करणे इथपर्यंत आपण काय म्हणायचं, याला बुक किपिंग असं म्हणायचं. हे झाल्यानंतर, रेकॉर्ड झाल्यानंतर ते ट्रान्झॅक्शन काय केले जातात, क्लासिफाय केले जातात. क्लासिफाय झाल्यानंतर ते काय केले जातात, समराइज केले जातात. समराइज केल्यानंतर ते काय केले जातात, रिपोर्ट केले जातात. फायनलाइज रिपोर्ट केले जातात. तर थोडक्यात मला सांगण्याचा उद्देश काय असणार आहे की ही जी प्रोसेस आहे की बाबा पहिल्यांदा ट्रान्झॅक्शन, नंतर रेकॉर्ड, नंतर क्लासिफाय, समराइज, रिपोर्टिंग, ही जी सगळी प्रोसेस आहे या सगळ्या प्रोसेसला कंबाईनली आपण काय म्हणणार, अकाउंटिंग असं म्हणणार आहोत. लक्षात घ्या, या सगळ्या प्रोसेसला कंबाईनली अकाउंटिंग असं म्हणणार आहोत. म्हणून जो कोहलर हा जो तज्ञ होता त्याने काय सांगितलं, अकाउंटन्सी रेफर्स टू एंटायर बॉडी ऑर थिअरी, म्हणजे जी थिअरी अँड प्रोसेस ऑफ अकाउंटिंग. दुसरा एक तज्ञ आहे त्याचं नाव आहे रॉबर्ट एन अँथोनी. यांनी काय सांगितलेलं बघा, अकाउंटिंगची डेफिनेशन सांगत असताना, हॅज डिफाईन अकाउंटिंग नियरली एव्हरी बिझनेस एंटरप्राइजेस हॅज अन अकाउंटिंग सिस्टीम. म्हणजे ही अकाउंटिंग सिस्टीमच आहे सगळं करणे म्हणजे. तर प्रत्येक बिझनेस मध्ये एक अकाउंटिंग सिस्टीम असते. इट्स मीन्स कलेक्टिंग, समरायझिंग, अनालायझिंग अँड रिपोर्टिंग इन मॉनिटरी टर्म्स इन्फॉर्मेशन अबाउट बिझनेस ट्रान्झॅक्शन. म्हणजे जे बिझनेसचे ट्रान्झॅक्शन आहेत त्या ट्रान्झॅक्शनची इन्फॉर्मेशन कलेक्ट करणे, ती समराइज करणे, ती अनालाइज करणे, ती रिपोर्ट करणे. मग कलेक्ट, समराइज याच्यामध्ये सगळं आलं, रेकॉर्डिंग आलं, बुक किपिंग आलं, अकाउंटिंग आलं, या सगळ्या गोष्टी आल्या. तर हे जे असणार आहे बिझनेसची इन्फॉर्मेशन कलेक्ट करणं, समराइज करणं, अनालाइज करणं, रिपोर्ट करणं, तर यालाच काय म्हणणार आपण, अकाउंटिंग असं म्हणणार आहोत. आय होप तुम्हाला अकाउंटिंग ही कन्सेप्ट कळलेली. आता बेसिस ऑफ अकाउंटिंग. आता बेसिस म्हणजेच काय की काही अकाउंटिंगच्या सिस्टीम आहेत, अकाउंटिंग सिस्टीम म्हणूया, की ज्या अडॉप्ट केल्या जातात बिझनेसनुसार. म्हणजे वेगवेगळे बिझनेस वेगवेगळ्या बिझनेस अकाउंटिंग सिस्टीम काय करत असतील, अकाउंटिंग सिस्टीम अडॉप्ट करत असणार आहे. तर त्याच्यामध्ये 3 सिस्टीम आहेत. एक म्हणजे कॅश बेसिस, दुसरं म्हणजे ॲक्रुअल ऑर मर्कंटाईल बेसिस आणि तिसरं म्हणजे मिक्स किंवा हायब्रिड बेसिस. तर एक एक आपण काय करूया, ही सिस्टीम समजून घेऊया. फर्स्ट आहे कॅश बेसिस. तर या कॅश बेसिस मध्ये त्यांनी काय सांगितलंय ते बघा. अंडर धिस कॅश बेसिस ऑफ अकाउंटिंग ऍक्च्युअल कॅश रिसिप्ट. कॅश बेसिसचा एकच अर्थ आहे, ते म्हणजे तुमच्याकडे पैसे आले आणि तुमच्याकडे पैसे गेले, म्हणजे जे ट्रान्झॅक्शन कॅश आहेत किंवा मॉनिटरी फॉर्म मध्ये आहेत तेच फक्त इथे रेकॉर्ड केले जातात. म्हणजे फॉर एक्झाम्पल, जर समजा तुम्ही एखादं ट्रान्झॅक्शन उधारीवर केलेलं असेल तर ते रेकॉर्ड होणार नाही. तुमच्याकडे त्या उधारीचे पैसे भविष्यात भेटतील, भविष्यात ते ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड होईल. पण आता आज ट्रान्झॅक्शन केलं, त्याची कॅश तुम्हाला भेटलेली नाही, माल उधारीवर विकला किंवा माल उधारीवर खरेदी केला, तुमचं एखादं डेप्रिशिएशन वगैरे असेल, म्हणजेच नॉन कॅश ट्रान्झॅक्शन या ठिकाणी रेकॉर्ड होत नाहीत. फॉर एक्झाम्पल आपण त्याला काय म्हणूया, नॉन कॅश ट्रान्झॅक्शन म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल आपले आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हणजे एक्सपेन्सेस झालेत परंतु अजून पेड केलेले नाहीत, त्याला नॉन कॅश ट्रान्झॅक्शन म्हणायचं. त्याचे पैसे दिलेले नाहीत, हे रेकॉर्ड होत नाहीत. तर असे जे ट्रान्झॅक्शन आहेत ते रेकॉर्ड होत नाही, ज्याच्यामध्ये पैसा दिला आणि घेतला जातो असेच ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड होतात. म्हणून त्यांनी म्हटले अंडर धिस कॅश बेसिस अकाउंटिंग ऍक्च्युअल कॅश रिसिप्ट. काय शब्द आहे, ऍक्च्युअल कॅश रिसिप्ट. तुमच्याकडे ऍक्च्युअल आलेले पैसे आणि ऍक्च्युअल कॅश पेमेंट आर रेकॉर्डेड. तुमच्याकडून ऍक्च्युअल गेलेले पैसे, तुम्ही ऍक्च्युअल पेमेंट केलेले पैसे रेकॉर्ड केले जातात. इन दिस बेसिस
रिव्हेन्यू रेकग्नायझेशन वेन कॅश इज रिसिव्ड, म्हणजे तुमचा रिव्हेन्यू रेकग्नाइज झाला पण त्याची कॅश जर रिसिव्ड झालेली असेल तरच ती रेकॉर्ड करायची. अँड एक्सप्रेस अँड रेकग्नाइज एक्सपेन्सेस आर रेकग्नाइज वेन कॅश इज पेड. एक्सपेन्सेस कधी रेकग्नाइज होतील, ज्यावेळेस तुम्ही त्या एक्सपेन्सेसचे पैसे पेड करतात त्यावेळेसच ते रेकॉर्ड होतील. एनी इन्कम रिसिव्ड, बघा एखादा इन्कम रिसिव्ड असेल, एनी एक्सपेन्सेस पेड असेल, सच अ मेथड अकाउंटिंग इज युजली, म्हणजे एखादा इन्कम जर तुम्हाला रिसिव्ड झाला तरच तो रेकॉर्ड करायचा, किंवा एखादा एक्सपेन्सेस जर तुम्ही पेड केला तरच तो रेकॉर्ड करायचा. मग ही मेथड कोण यूज करतात? सच मेथड फॉलो बाय प्रोफेशनल्स. प्रोफेशनल्स कोण? बाबा डॉक्टर्स असतील, लॉयर्स असतील, चार्टर्ड अकाउंटंट्स असतील, ही मेथड फॉलो करतात, किंवा नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन्स करतात. कॅश बेसिस मध्ये काय सांगितलंय? फक्त कॅश ट्रान्झॅक्शन ज्याच्यामध्ये पैसा दिला आणि घेतला गेलेला आहे तेच फक्त रेकॉर्ड करायचे, हे त्यांनी सांगितलेलं आहे. देन आफ्टर नेक्स्ट त्यांनी ॲक्रुअल ऑर मर्कंटाईल बेसिस ही एक कन्सेप्ट त्यांनी सांगितली. आता हे ॲक्रुअल ऑर मर्कंटाईल बेसिस मध्ये काय आहे की याच्यापेक्षा फक्त फरक एकच आहे. कॅश बेसिस मध्ये काय सांगितलंय की आपल्याला जर पैसे भेटले, कॅश रिसिव्ड झाली ऍक्च्युअल, तर रेकॉर्ड करा, किंवा तुम्ही कॅश ऍक्च्युअल मध्ये पेड केली तर रेकॉर्ड करा. आता ॲक्रुअल किंवा मर्कंटाईल बेसिस मध्ये काय सांगितलं जातं की तुम्ही कॅश पेड केली तरी रेकॉर्ड करा, रिसिव्ड झाली तरी रेकॉर्ड करा. म्हणजे ही तर आहेच, कॅश बेसिस याच्यात इन्क्लूडच आहे, पण यांनी पुढे जाऊन एक्स्ट्रा काय सांगितलं की जी कॅश तुम्हाला पेड करायची आहे, ॲक्रूड एक्सपेन्सेस असतील तुमचे, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, खर्च झालाय परंतु दिला नाही, खर्च झाला की रेकॉर्ड करा. पेड करायचा आहे, करायचा नाही, केलाय, करायचा ना केला नाही, हे पुढची गोष्ट, परंतु खर्च झाला रेकॉर्ड करा. इन्कम तुमचा जनरेट झाला, तुम्ही उधारीवर माल विकला, त्याचे पैसे भेटलेले असू किंवा नसू तरी सुद्धा तुम्ही रेकॉर्ड करा. कॅश बेसिस मध्ये काय सांगतात? पैसे भेटले तर रेकॉर्ड करा, इथं भेटले असू नसू, इन्कम हे रेकॉर्ड करा, एक्सपेन्सेस झाला, तुम्ही दिला किंवा दिलेला द्यायचा असू द्या तरी सुद्धा रेकॉर्ड करा. म्हणून बघा या मेथड मध्ये काय सांगितलं? अंडर ॲक्रुअल बेसिस ऑफ अकाउंटिंग द रिव्हेन्यू वेदर रिसिव्ड ऑर नॉट, बघा द रिव्हेन्यू वेदर रिसिव्ड ऑर नॉट बट हॅज बीन अर्न ऑर ॲक्रूड during the accounting period and expenses incurred whether paid or not are recorded. बघा जर इन्कम झाला तुमच्या अकाउंटिंग पिरियड मध्ये, मग तुम्हाला तो भेटायचा आहे, रिसिव्ड आहे किंवा नॉट रिसिव्ड असू द्या तरी तो रेकॉर्ड करायचा. एक्सपेन्सेस झाला, तुम्ही पेड केला किंवा पेड केलेला नसेल तरी सुद्धा तो रेकॉर्ड करायचा. इन अदर वर्ड्स रिव्हेन्यू इज रेकग्नाइज व्हेन इट इज अर्न ऑर ॲक्रूड अँड एक्सपेन्सेस आर रेकग्नाइज व्हेन दीज आर इन्कम. म्हणजे खर्च झाला रेकॉर्ड करा, मग तुम्ही पेड केला असू द्या किंवा नसू द्या, इन्कम झाला तुम्हाला भेटला असू द्या किंवा नसू द्या तरी सुद्धा तुम्ही काय करा? रेकॉर्ड करा. एनी इन्कम अर्न वेदर रिसिव्ड ऑर नॉट, म्हणजे ह्याच्यामध्ये एनी इन्कम अर्न वेदर रिसिव्ड ऑर नॉट, इन्कम झाला तुम्हाला तो भेटलाय किंवा नसू द्या भेटलेला तरी रेकॉर्ड करायचा. एनी एक्सपेन्सेस इन्कर्ड वेदर पेड ऑर नॉट हे आहे याच्यामध्ये. आय होप ही दुसरी मेथड सुद्धा तुम्हाला क्लिअर झालेली आहे. आणि तिसरी जी मेथड आहे मिक्स और हायब्रिड, या दोन्हींचं काय केलंय त्यांनी? मिक्सिंग केलेलं आहे. याच्यामध्ये ते काय सांगतायत की इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ कॅश बेसिस अँड ॲक्रुअल बेसिस ऑफ अकाउंटिंग. म्हणजे की ही जी मेथड असणार आहे ही कॉम्बिनेशन आहे. कशाचं कॉम्बिनेशन आहे? कॅश बेसिस मेथड आणि ॲक्रुअल बेसिस मेथडचं कॉम्बिनेशन आहे. अंडर मिक्स बेसिस ऑफ अकाउंटिंग बोथ कॅश बेसिस अँड ॲक्रुअल बेसिस आर फॉलो. म्हणजे कॅश बेसिस आणि ॲक्रुअल बेसिस या दोन्ही मेथड फॉलो केल्या जातात. रिव्हेन्यू अँड असेट, म्हणजे ज्यावेळेस आपण रिव्हेन्यू आणि असेट ज्यावेळेस जनरली आपण रेकॉर्ड करू त्यावेळेस आपण कॅश बेसिस मेथडचा यूज करणार, कॅश बेसिस. आणि ज्यावेळेस आपण व्हेरॅज एक्सपेन्सेस ज्यावेळेस आपण रेकॉर्ड करणार आहोत त्यावेळेस आपण ॲक्रुअल बेसिस मेथडचं काय करणार? यूज करणार असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता हे काय सांगतं? द लॉ इन इंडिया, इंडियामधला जो कायदा आहे तो प्रोहिबिट द यूज ऑफ दिस मेथड, म्हणजे भारतामध्ये ही मेथड वापरण्यास बंदी आहे. म्हणजे वापरली जाते का? नाही. तर नॉर्मली आपण जे शिकणार आहोत भविष्यात जेवढं अकाउंट ते ह्या नंबर 2च्या मेथडने शिकणार आहोत, ॲक्रुअल किंवा मर्कंटाईल बेसिस, त्यालाच आपण डबल एंट्री सिस्टीम देखील म्हणणार आहोत. तर हे एक लक्षात ठेवण्यासारखं आहे. तर आता याचा पुढचा जो पार्ट असणार आहे तो आहे क्वालिटेटिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अकाउंटिंग इन्फॉर्मेशन. म्हणजे जे आपल्याला अकाउंटिंग इन्फॉर्मेशन रेकॉर्ड करायची आहे ती अकाउंटिंग इन्फॉर्मेशन रेकॉर्ड करत असताना त्या इन्फॉर्मेशनचे क्वालिटेटिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत ते समजून घ्यायचं आहे. बघा त्यांनी असं सांगितलंय, अकाउंटिंग मीन्स द मर्कंटाईल
बघा त्यांनी असं सांगितले, अकाउंटिंग मीन्स द न्यूमरिकल क्वालिटेटिव्ह प्रेझेंटेशन ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन ऑफ फायनान्शियल नेचर. म्हणजे आर्थिक स्वरूपाचे जे ट्रान्झॅक्शन आहेत ते न्यूमरिकल असतात आणि क्वालिटेटिव्ह असतात, त्याचं प्रेझेंटेशन केलं जातं. व्हाईल रेकॉर्डिंग अकाउंटिंग इन्फॉर्मेशन इन द बुक्स ऑफ अकाउंट वी मस्ट ऑब्झर्व द फॉलोइंग क्वालिटेटिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अकाउंटिंग. म्हणजे ते रेकॉर्ड करण्याच्या वेळेस खालील काही महत्त्वाच्या गोष्टी ऑब्झर्व करूनच ते रेकॉर्ड केले जातात. तर कोणते क्वालिटेटिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स आहेत अकाउंटिंग इन्फॉर्मेशनचे, तर त्याच्यामध्ये फर्स्ट आहे रिलायबिलिटी ऑफ अकाउंटिंग इन्फॉर्मेशन. म्हणजे ते रिलेटेड असली पाहिजे, रिलेव्हन्स असला पाहिजे, अंडरस्टँड समजण्यास सोपी असली पाहिजे आणि कम्पॅरेटेबल असली पाहिजे. म्हणजे तिचा आपण तुलनात्मक अभ्यास करू शकतो अशा पद्धतीची असली पाहिजे. तर प्रत्येकाचं आपण समजून घेऊया. हे काही खूप महत्वाचं नाही, फक्त रेकॉर्ड करताना आपल्याला लक्षात आलं पाहिजे की आपण अकाउंटिंग करतोय, पण ते रेकॉर्डिंग करत असताना ती इन्फॉर्मेशन कोणती आहे, कशा स्वरूपाची असली पाहिजे ती आपण रेकॉर्ड केली पाहिजे. तर बघा रिलायबिलिटी ऑफ द अकाउंटिंग इन्फॉर्मेशन, त्यांनी असं सांगितलंय, रिलायबिलिटी इज डिस्क्राइब्ड ॲज वन ऑफ द टू प्रायमरी क्वालिटीज. त्याच्यामध्ये रिलेव्हन्स आणि रिलायबिलिटी दॅट मेक अकाउंटिंग इन्फॉर्मेशन युजफुल फॉर डिसिजन मेकिंग. म्हणजे ती रिलेव्हन्स आणि रिलायबल जर असेल तर आपण म्हणजे आपल्याला जे अकाउंटिंग इन्फॉर्मेशन आपण रेकॉर्ड केली ती त्या ट्रान्झॅक्शनची रिलेव्हंट रिलायबल जर असेल तरच आपल्याला काय होणार आहे, डिसिजन मेकिंग मध्ये त्याचा फायदा होणार आहे. त्यांनी म्हणले बघा रिलायबल इन्फॉर्मेशन इज रिक्वायर्ड टू फॉर जजमेंट अबाउट द अर्निंग पोटेन्शियल अँड फायनान्शियल पोझिशन ऑफ बिझनेस ऑर फर्म. रिलायबिलिटी डेफर्ड फ्रॉम द आयटम टू आयटम. आता ही रिलायबिलिटी आयटम टू आयटम चेंज होणार आहे किंवा ती जे ट्रान्झॅक्शन असेल त्याच्यानुसार ती वेगवेगळी असणार आहे. समटाइम्स ऑफ इन्फॉर्मेशन प्रेझेंटेड इन अॅन्युअल रिपोर्ट मे बी मोर रिलायबल दॅन अदर्स. फॉर एक्झाम्पल इन्फॉर्मेशन रिगार्डिंग प्लांट अँड मशिनरी may be less reliable than certain information about current asset because the difference in uncertainty of realization. बघा आता त्यांनी काय सांगितले की जी इन्फॉर्मेशन आपण अॅन्युअल रिपोर्ट म्हणजेच वार्षिक अहवालामध्ये दाखवतो ती मोर रिलायबल असली पाहिजे. आणि ही आयटम टू आयटम चेंज होते. म्हणजे त्यांनी सांगितले की प्लांट अँड मशिनरीची जी इन्फॉर्मेशन आहे ही करंट असेट जे आहेत त्याच्या तुलनेमध्ये काय असणार आहे, चेंजेस त्याच्यामध्ये असणार आहेत. म्हणजे थोडक्यात काय की अकाउंटिंग इन्फॉर्मेशन जी रेकॉर्ड करतोय तिची रिलायबिलिटी असली पाहिजे. म्हणजे ती इन्फॉर्मेशन कशावर तरी रिलाय करणारी असली पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण असं समजूया की आपण काय केलं, परचेस केलं, तर परचेसचं ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करताना आपण रिलाय काय करणार की परचेसचं आपल्याकडे जे काही वाउचर असेल परचेसचं वाउचर ते वाउचर बघणार आणि नंतरच ते ट्रान्झॅक्शन आपण काय करणार, रेकॉर्ड करणार आहोत. म्हणजे त्या इन्फॉर्मेशन रिलायबल असेल तर रेकॉर्ड करू. म्हणजे कोणते ट्रान्झॅक्शन आपण रेकॉर्ड करताना त्याचा काय इव्हिडन्स चेक करणार की बाबा ते ट्रान्झॅक्शन झालंय का. मग वाउचर असेल किंवा आपण त्याला म्हणूया चेक, जर कॅश ट्रान्झॅक्शन केलं असेल तर चेक दिलेला असेल तर अशी रिलायबल इन्फॉर्मेशन असेल तर तुम्ही ते रेकॉर्ड करू शकता. रिलेव्हन्स ऑफ द अकाउंटिंग इन्फॉर्मेशन सेकंड त्यांनी सांगितले रिलेव्हन्स. याच्यामध्ये सांगितले रिलेव्हंट अकाउंटिंग इन्फॉर्मेशन मस्ट बी कॅपेबल ऑफ मेकिंग डिफरन्स इन अ डिसिजन बाय हेल्पिंग युजर्स ऑफ फॉर्म प्रिडिक्शन अबाउट द आउटकम ऑफ पास्ट प्रेझेंट अँड फ्युचर इव्हेंट ऑफ कन्फर्म ऑर करेक्ट एक्सपेक्टेशन. तर बघा रिलेव्हंट इन्फॉर्मेशन असली पाहिजे. ही जर रिलेव्हंट असेल तर तुम्हाला काय करता येऊ शकतं की जे जे युजर्स आहेत त्या इन्फॉर्मेशनचा वापर करणार आहेत त्यांना ती हेल्पफुल असू शकते. कशासाठी, ते काय करतात, रिलेव्हंट असेल तर ते पास्टचं, प्रेझेंटचं आणि फ्युचरचं कंपॅरिझन करतील. म्हणजे गेल्या वर्षी आपला सेल्स एवढा होता, या वर्षी एवढा आहे आणि पुढल्या वर्षी इतका असला पाहिजे, याच्यावरून ते डिसिजन मेकिंग मध्ये त्याचा यूज करू शकतात. द अकाउंटिंग इन्फॉर्मेशन रिलेटेड बाय बुक्स ऑफ अकाउंट अँड फायनान्शियल रिपोर्ट मस्ट बी रिलेव्हंट. म्हणजे जी इन्फॉर्मेशन आपण रेकॉर्ड करतोय अकाउंटिंग ते बुक्स ऑफ अकाउंटला ती मस्ट बी रिलेव्हंट, म्हणजे रिलेव्हंटच असली पाहिजे. अकाउंटिंग सेड टू बी रिलेव्हंट विच would have changed the outcome of the business is disclosed. म्हणजे ती इन्फॉर्मेशन आपण ज्यावेळेस रिलेव्हंट असेल त्यावेळेस आपल्याला बिझनेसचा आउटकम पण काय असणार आहे, डिस्क्लोज करावा लागणार आहे. दॅट इज ऑल युजफुल अँड रिलेव्हंट इन्फॉर्मेशन मस्ट फाइंड a place in the books of account and the information must have timeless, dedicative and feedback value. म्हणजे जी इन्फॉर्मेशन आपण रेकॉर्ड करणार आहोत ती इन्फॉर्मेशन रिलेव्हंट असेल, युजफुल असेल आणि ती डेडिकेटिव्ह असेल. त्यामुळे आपला टाइम म्हणजे टाइम वाचणार असेल आणि ती आपल्याला अशी इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी रेकॉर्ड केली पाहिजे की ज्याला आपण फीडबॅक देऊ
शकतो अशी इन्फॉर्मेशन. नेक्स्ट बघा, अंडरस्टँडेबिलिटी ऑफ अकाउंटिंग इन्फॉर्मेशन. नेक्स्ट पॉइंट आहे. तर याच्यामध्ये काय सांगितलंय, अंडरस्टँडेबिलिटी इन द क्वालिटेटिव्ह ऑफ इन्फॉर्मेशन, क्वालिटी ऑफ इन्फॉर्मेशन दॅट इनेबल युजर टू परसिव्ह इट्स सिग्निफिकन्स. म्हणजे ती इन्फॉर्मेशन समजली पाहिजे. म्हणजे थोडक्यात काय की आपण अकाउंटिंग इन्फॉर्मेशन रेकॉर्ड करतोय पण बघणाऱ्याला ती समजतच नाही, म्हणजे ती अंडरस्टँडेबल नाही. मग ती त्या स्वरूपाची असली पाहिजे की समजण्यासारखी. द बेनिफिट ऑफ इन्फॉर्मेशन बी इन्क्रीज बाय मेकिंग इन मोर अंडरस्टँडेबल अँड हेन्स युजफुल टू अ वायडर सर्कल ऑफ युजर. की जास्तीत जास्त समजेल अशी इन्फॉर्मेशन असली पाहिजे आणि जे काही युजर त्याचा वापर करणार आहेत त्या सगळ्यांना समजेल अशा पद्धतीचं प्रेझेंटेशन असलं पाहिजे. दिस अंडरस्टँडेबल इन्फॉर्मेशन, अकाउंटिंग इन्फॉर्मेशन प्रेझेंट डाटा दॅट कॅन बी अंडरस्टूड बाय द युजर्स. बघा त्यांनी काय सांगितले, युजरला तो समजला पाहिजे ऑफ इन्फॉर्मेशन अँड एक्सप्रेस इन अ फॉर्म अँड विथ टर्मिनॉलॉजी अडॉप्टेड टू द युजर रेंज ऑफ अंडरस्टँडिंग. पुढचा आहे कंपॅरेटिबल ऑफ द अकाउंटिंग इन्फॉर्मेशन. पुढचा आहे कंपॅरेबिलिटी ऑफ अकाउंटिंग इन्फॉर्मेशन. इन मेकिंग डिसिजन द डिसिजन मेकर विल बी कंपॅरिझन अमंग द अल्टरनेटिव्स. बघा आता ही कंपॅरेबल असली पाहिजे. म्हणजे थोडक्यात काय, आपल्याला प्रिव्हियस इयरचं किंवा सेम फायनान्शियल इन्स्टिट्यूशन असेल आपल्याला स्पर्धक म्हणून समोरचं, तर त्यांचं आपलं कंपॅरिझन करता आलं पाहिजे. म्हणजे जी इन्फॉर्मेशन कंपॅरेबल असली पाहिजे. म्हणून त्यांनी वापरलंय इन मेकिंग डिसिजन द डिसिजन मेकर विल बी make comparison among the alternatives which is facilitated by financial information. Comparability implies to have like things reports in a similar fashion and unlike things reports differently. आता त्यांनी सांगितलं की information is comparable all assists the decision maker to determine relevant financial strength and weakness and prospect for the future between two or more firms or between period इन अ सिंगल फर्म्स. बघा त्यांनी काय सांगितलं की कंपॅरिझन करता आलं पाहिजे बिटवीन टू ऑर मोर फर्म्स. म्हणजे दोन किंवा दोनपेक्षा जास्त फर्म एकमेकांमध्ये समान बिझनेस करतात, त्यांची स्पर्धा आहे. त्या स्पर्धेमध्ये यांची विक्री किती, त्यांची विक्री किती, यांचा प्रॉफिट किती, समोरच्याचा प्रॉफिट किती, हे कंपॅरिझन करता आलं पाहिजे. अशी इन्फॉर्मेशन असणं गरजेचं आहे किंवा अशी इन्फॉर्मेशन आपल्याला रेकॉर्ड करता आली पाहिजे. आय होप तुम्हाला हे समजलेलं आहे की बाबा क्वालिटेटिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अकाउंटिंग इन्फॉर्मेशन काय असणार आहे ते. आज जे मी शिकवलं ते नक्कीच तुम्हाला समजलेलं असणार आहे. समजलेलं असेल, आवडलेलं असेल तर व्हिडिओला लाईक करा. आज आपण इथंच थांबूया. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट सिलेबस अभ्यासणार आहोत. तोपर्यंत सर्वांना बाय, टेक केअर.